घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांना परिचित आपले लाडके हिकमतदादा उडान यांच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष रामेश्वरजी भादळगे, मंचावर उपस्थित रवींद्र तौर, रामेश्वर गाडेकर, जयमंगल जाधव, अंकुशराव बोबडे, शिवाजीराव बोबडे, डॉक्टर कडूकर, शिवतारे अण्णा, उद्धव मारकर, चंद्रकांत कारके, सर्जीराव जाधव, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. मी सर्वांचं नाव नाही घेऊ शकले तर याचा राग हिकमतदादावर काढू नका, ज्यांनी लिहिले त्याच्यावर काढा. खरं ते मला 10 वर्ष झाले बोलवत आहेत, त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणात, बरोबर ना? आज योग आला. 10 वर्ष झाले आमची सभा, माझी एवढे सभा झाल्या, आज 38-39 सभा झाल्या माझ्या राज्यामध्ये. दरवेळी सभा लावतात भाजपच्या वॉर रूम मधून. आता महायुतीचे पण काही राष्ट्रवादीच्या सभा दिल्या, काही शिवसेनेच्या सभा दिल्या. योग आज आला आहे आणि आज योग आलाय तर हा योग उडान भरण्यासाठी पेट्रोल म्हणून कामाला यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. खरं तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि या सरकारने जे काम केलंय त्या कामाची पावती आपल्याला लोकसभेला मोदीजींना भरभरून खासदार देऊन देता आले नाही. खूप फेक नरेटिव्ह झाले, संविधान बदलतील, अमुक करतील, तमुक करतील. हे सगळे नरेटिव्ह पूर्णपणे आता लोकांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि हे सगळ्या पद्धतीचा प्रचार आपण मोदीजींना जास्त खासदार देऊ शकलो नाही हे लोकांच्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटतंय. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर महाराष्ट्राच्या विकासाला उडान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोय गेले अनेक वर्ष, मी अनेक वर्ष काम करते, आता मलाही 22-23 वर्ष झाले राजकारणात काम करून. 2014च्या आधी जेव्हा मी दौरे करायचे इतके रस्ते चांगले होते की मला मणक्याचाच आजार झाला. इतके चांगले, नॅशनल हायवेचा पत्ता नाही, ग्राम सडक योजनेचा पत्ता नाही, त्याच्या गावागावातल्या रस्त्यांचा पत्ता नाही. आणि आता परवा माझं विमान हेलिकॉप्टर उडूच शकलं नाही. मी नाशिकच्या सभेत होते, नाशिकवरनं मी गाडीने आले परळीपर्यंत, पोटातलं पाणी देखील हल्लं नाही असे रस्ते झाले. मग विकास आमचा डोळ्याने दिसतोय, हा सूर्य आणि जयद्रथ असा डोळ्यासमोर विकास दिसतोय, तर मग हे विकास करणाऱ्याच्या पाठीमागं आपल्या सगळ्यांना बळ उभं करायचं आहे. माझी सभा होऊ शकली नाही म्हणून घनसावंगीला आपल्याला आमदार महायुतीचं झालं नाही. माझी सभा म्हणजे मी खूप महान आहे असं माझं म्हणणं नाही, पण कसं असतं सगळ्यांमध्ये एक महिला आहे. एवढ्या राजकारणात आज राजकारणामध्ये काम करतायत राज्यामध्ये एवढे नेते, एक महिला काम करते आणि कुठल्याही ठिकाणी महिला गेली की शुभ शकून आहे. एक बहीण आली आहे तुमच्यासाठी. असे सगळे नवीन पायंडे पाडण्यासाठी, नवीन विचारांचं बीजारोपण या घनसावंगीत करण्यासाठी मी इथे आलेले आहे. महायुतीचं सरकार आल्यावर एक एक आमदार आमच्यासाठी महत्वाचा आहे. एक एक आमदार महायुतीच्या मुख्यमंत्र्यांसाठी हात वर करण्यासाठी निवडून देण्याची आपल्याला गरज आहे. मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे आलेल्या आहेत आणि त्यांची दिवाळी फार गोड झाली का नाही? भाऊबीज मिळाली का? किती मिळाली? हे बघा, हे म्हणू दे ना त्यांना, पण ते बिचारे म्हणाले तर त्यांच्या बायकोच्या अकाउंट मध्ये पैसे आले, त्यांचं लक्ष आहे बरोबर. अरे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले, मी बायांना विचारले, माणसं जास्त सांगते 7.5. तुमचा डोळा काय रे
बँकवर? जॉईंट अकाउंट? अरे बाबा बाबा, घेऊ देऊ नका पैसे. जॉईंट अकाउंट चालणार नाही, एकच अकाउंट पाहिजे आणि ते म्हणजे हिकमत उडाण्यांचं अकाउंट. राजकारणामध्ये तुम्ही चांगले तर वर्षानुवर्ष लोक तुमच्या मागे उभे राहतात. असं राजकारण बघून आम्ही राजकारणात आलो. मुंडे साहेबांकडे कधी सत्ता होती? 4.5 वर्ष फक्त सत्ता होती. पण तरीही मुंडे साहेब आज हयात नाहीत, तरीही प्रत्येक बॅनरवर मुंडे साहेबांचा फोटो आहे. हे त्यांनी सर्व वंचितांची, गरिबांची, सर्व लोकांची एक मोळी बांधून भारतीय जनता पार्टी पक्ष वारी वस्त्यांवर, छोट्या छोट्या गावांमध्ये नेऊन कष्ट करून इथपर्यंत मुंडे साहेब आले. आणि आज मी राजकारण करत असताना चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहण्याची काळाची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करतायत की नाही? चांगलं काम करतायत की नाही? लाडकी बहीण आहे की नाही? तुम्ही सांगा भावाला, तू माझा लाड करत नसलास तरी मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. आवाज चढवायचं नाही. आणि तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही बहिणीवरच बोलायलात, महिलांवरच बोलायलात, आमचं काय? तुमचं पण आता कृषी पंपाचं वीज बिल किती झालंय? 0 कधी? आता झाले ना, आमच्या सरकारमध्ये आले ना, नो ड्यूज 0 झालं ना. मग कुणी मतदान दुसरं मागायला आल्यावर त्याला काय म्हणतात? घे 0, तुला भोपळा. का? आणि आमचं वीज बिल माफ कुणी केलं? 2.5 वर्ष आधी यांचं सरकार होतं, केलं का? केलं का? मग आमचं वीज बिल माफ आमच्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. त्यांनी आमच्या 0 केलंय वीज बिलाचं जे कागद आहे. तुम्हाला पण 0 मिळाल्याशिवाय राहणार नाही. कृषी सन्मान योजना एक ना, वर्षाला 12,000 रुपये मिळतात का नाही? आता 15,000 करण्याची घोषणा महायुतीच्या सरकारने केली आहे. 1,500 रुपये आमच्या मायमाऊलीला देत आहेत, लाडकी बहिणीला. ते 2,100 रुपये करण्याची घोषणा देत आहे. आणि महायुती आघाडीचे लोक म्हणतात, महाविकास आघाडीचे, की निवडणूक समोर ठेवून हे लोक योजना करायले. निवडणूक समोर ठेवून आम्ही योजना करायलो. बरं, मान्य आहे. तुम्ही एवढ्या निवडणुका लढल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाला, तुम्ही का निवडणूक समोर ठेवून गरीबाला योजना दिल्या नाही? तुम्ही का मायमौलीचा विचार केला नाही? तुम्ही का शेतकऱ्याचा विचार केला नाही? तुम्ही का आमच्या ग्रामीण जनतेचा विचार केला नाही? तुमच्या दारात बांधलेलं शौचालय असो, ते तुमच्या गावामधलं कुठलं प्रार्थनालय असो, प्रत्येक ठिकाणी विकास करण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारने केलेलं. मी ग्रामीण विकास मंत्री होते. मला आठवतंय, या मतदारसंघात मी तेव्हा भरपूर निधी दिलाय. तुम्हाला माहित असेल, हिकमतजींना 25-15 ग्रामीण सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, भरभरून विकास केला. कारण माझ्या मराठवाड्यातला हा तालुका मागासलेला राहू नये यासाठी विकास केला. भेदभाव केला नाही. आमच्या पक्षाचा आमदार आहे का बघितलं नाही, आमच्या पक्षाचा खासदार आहे का बघितलं नाही. मी एवढंच बघितलं की ग्रामीण भागाच्या सामान्य जनतेचे दिवस चांगले आले का. आणि तोच विकास आपल्याला आता मोठ्या गुणाकारामध्ये आपल्याला पाहिजे. मुंडे साहेब म्हणायचे बेरजेचं राजकारण करायचं. मी म्हणते गुणाकाराचं करा. फास्ट झालाय आता समय, खूप काळ फास्ट चाललाय. आता मोठं गुणाकाराचं राजकारण करा. मोठ्या संख्येने हिकमत उडाण्यांना भरभरून आशीर्वाद द्या. 10 वर्ष सभेला मी येऊ शकले नाही, ती सगळी कसर भरून काढा. मी सांगायला तुम्हाला, गरीबाचं, महिलांचं, शेतकऱ्यांचं जीणं चांगलं करावं असं का वाटलं असेल प्रधानमंत्र्यांना? सांगा का वाटलं? कारण ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाही ना.
त्यांच्या घरामध्ये कोणी राजकारणात सरपंच देखील झालं नाही, ग्रामपंचायत सदस्य देखील झालं नाही. त्यांच्या घरामध्ये त्यांची आई चुली समोर धुराड्यावर बसून स्वयंपाक करायची, म्हणूनच तुम्हाला उज्ज्वला गॅस मिळाली, 3 सिलेंडर मोफत मिळाले. त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी चालवत होते. त्यांना मदत करताना चहा विकून स्वतःचा उदरनिर्वाह केला. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केले. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत राज्याचे. एक सामान्य घरी जन्मलेला, कष्टाने उभा राहिलेला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. हे पण एक स्वप्नच आहे ना गरीबाला पडलेलं, हे पण पूर्ण झालेलंच आहे ना. मग आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुमचा विकास करण्यासाठी, तुमच्या विकासाला गती देण्यासाठी फक्त आणि फक्त विकासाचंच राजकारण जन्मलं पाहिजे आणि विकासाचंच राजकारण पोचलं गेलं पाहिजे. याच्यासाठी तुमची लेक तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलेली, विनंती करायला आहे की आपण जेही बीज बोलतो, जेही आपण पेरणी करतो तेच उगवतो. आपण विकास पेरला तर विकासच उगवेल, आपण प्रेम पेरला तर प्रेम उगवेल, आपण एकात्मता पेरली तर एकात्मता उगवेल, आपण एकजुटीने राहिलो तर एकजुटीने आपण राहू. एकजुटीचा महावृक्ष इथं तयार होईल. या मराठवाड्याच्या पावनभूमीत, या संतांच्या पावनभूमीमध्ये विकासाचा वटवृक्ष मोठा करण्यासाठी, काम करण्यासाठी, त्या तत्वाने काम करण्यासाठी मी राजकारणात आहे. माझा लोकसभेला पराभव झाला तरी दुसऱ्या क्षणाला मी कामाला लागले. माझ्या हृदयाचा पराभव झाला नाही, हृदयातून मी कधीही हार मानली नाही. लोकांनी जीव दिला स्वतःचा. त्यांच्या प्रत्येक घामाच्या, परिश्रमाच्या थेंबाला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा महायुतीचा एक एक आमदार निवडून जाईल. आणि इकडे बसलेत आमचे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, दिल्लीचे प्रभारी येऊन बघायलेत, प्रत्येक आलेत का, प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्यायला. कोण आलं सभेला, काय झालं, कुठे, सगळं रिपोर्टिंग चालू. त्यामुळे एक आपल्याला इतिहास घडवायचा. या घनसावंगीमध्ये तुम्हाला हिकमत उडाल यांच्या पाठीशी पूर्णपणे मजबूतीने उभं राहायचं आहे. त्या सगळ्या विचारांचा आपल्याला पराभव करायचा आहे जो आपल्या मराठवाड्याच्या पावनभूमीला विकासाकडे नेण्यापासून रोखत आहे. आपल्याला विकासाचं बीज इथे रोवायचं आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही या प्रयोगाला यशस्वी करा. तुम्ही या प्रयोगाला आशीर्वाद द्या. नुसती सभा ऐकायला येऊ नका, तसं तुम्ही करतच नाहीत. म्हणूनच मी राज्यभर सभा घ्यायले. सभेला तुम्ही आलात तर मला हे तर माहिती आहे विजय भाग्यात असतो, पण सभेला तुम्ही आलात तर ही मतं तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीमागे उभी राहतील, हे आश्वासन मी तुमचं. मी आगे बढ़ण्यासाठी हे विजय झाले पाहिजे. महायुती पुढे जाण्यासाठी ते विजय झाले पाहिजे. महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी हिकमत उडान विजय झाले पाहिजे. 10 वर्षाची कसर करून काढण्यासाठी हिकमत उडान विजयी झाले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सर्व एक वज्रमुठ तयार करा आणि त्यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद द्या असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते. आचारसंहितेचा वेळ संपत आलेला आहे म्हणून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर राष्ट्रगीतांनी